समशेरपूर तालुका नंदुरबार या ठिकाणी परमपूज्य श्री दत्तानंदजी महाराज दिगंबर आखाडा हे गुरुदत्त मंदिरावर राहत होते. गेल्या अनेक वर्षापासून ते धार्मिक कार्यात सक्रिय होते. आज वयाच्या 72व्या वर्षी अल्पशा आजाराने ते अनंतात विलीन झाले. त्यांचा पार्थिव शरीराला त्रिवेणी संगमावर आणले. या प्रसंगी त्रिवेणी संगमावरील तापी नदी काठावर भाविक मोठ्या संख्येने जमले होते. सोबतच परमपूज्य 108 संतोषजी चैतन्यजी महाराज, राजा रामदी महाराज, प्रवीणदासजी महाराज, भारतानंदजी महाराज यांच्यासह हजारोच्या संख्येने भाविक जमले होते. आज 29 डिसेंबर 2025 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिवाला तापी नदी, गोमाई नदी आणि पुलिंदा नदी या त्रिवेणी संगमावर जलसमाधी देण्यात आली. साधू संत हे ईश्वर व मनुष्य यांचा साखळीतील एक कडी असतात. त्यांना ते जोडण्याचा प्रयत्न करतात. साधू संत हे सुखी जीवनाचे घराणे देवापर्यंत पोचवतात. त्याकरताच भगवंताने त्यांना या जगामध्ये पाठवलेले असते. यामागे त्यांची साधना, तपश्चर्या व भगवंताची भक्ती असते. खऱ्या साधू संतांना ऐतिहासिक सुखाची अपेक्षा नसते. त्यांना धन, मान यांचा लोभ नसतो. त्यांच्या नजरेत गरीब श्रीमंत सारखेच असतात. पण असे खरे साधू संत सापडणे आज दुरापास्त झाले आहे. ईश्वरी सत्ता फार मोठी शक्ती आहे. ती आत्तापर्यंत कोणाला कळली नाही व कळणार नाही. परंतु ईश्वर हा सर्व शक्तिमान असला तरी तो आपले कार्य साधू संतांचा व भक्तांचा कडूनच करून घेत असतात. असेच आपल्या परिसरातील साधेसुधे आणि खरे परमपूज्य संतश्री दत्ताजीनंद महाराज आपल्याला सोडून आज अनंतात विलीन झाले आहेत. आज त्रिवेणी संगमावर त्यांना जलसमाधी दिली त्यावेळी त्यांचे मानसपुत्र प्रसाद कांतीलाल चौधरी हे सोबत होते. या शोकाकुलमध्ये समस्त भक्त परिवार शोकमध्ये आहे. परमपूज्य श्री दत्तानंदजी महाराज हे दिगंबर आखाड्याचे होते. आज त्यांचे पार्थिव शरीर त्रिवेणी संगमावर जलसमाधी देऊन अनंतात विलीन झाले आहे. त्यांचा अमर आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रभुचरणी प्रार्थना. नरेंद्र गुरव, प्रकाशा.